हरिओम. आज सोमवार 18 मे 2026 शके 1948. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवावी. ऐकूया. माझा देह परमार्थाच्या आड येतो हे म्हणणं खरं नाही. तो मदत करतो किंवा आड येतो या दोन्हीत विशेष तथ्य मानू नये. माझी वृत्ती कुठे गुंतते हे पाहावं. भगवत भजनात दिवस घालवावा असं वाटून लागलं, पण संगत मिळाली खेळ खेळणाऱ्यांची, तेव्हा त्याचं मन कशाला मोडा असं म्हणून खेळू लागला. भगवंताच्या स्मरणात राहण्याच्या वृत्तीपासून ढळू लागला. तर मग कसं होणार? आईने आजवर खस्सा खाल्ल्या, लहानाचं मोठं केलं. तीच आई लग्न झाल्यावर विषयाच्या आड येऊ लागली आणि म्हणून वैर्यासारखी वाटू लागली. वास्तविक दोघांच्याही देहात फरक होण्यासारखे असं काहीच झालं नाही, पण वृत्तीत बदल झाला. विषयातच मी गुंतून राहिलो. याला काय करणार? मी सुखी कशाने होईन हे आपण आपल्या कल्पनेनेच ठरवलं. पण या जगात पूर्ण सुख किंवा पूर्ण दुःख असं काही आहे का? जे खरं असेल किंवा खोटं असेल याची आपल्याला खात्री नाही. त्या बाबतीत आपण रिकाम्याच कल्पना करीत बसतो. दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो तेव्हा त्यावेळी त्याच्यामध्ये 50% आपली कल्पना असते, बाकी उरले 50% त्याबद्दल. त्याने दिलेला त्रास मी करून घेणार नाही ही वृत्ती असावी, म्हणजे संपलं. आपली वृत्ती सारखी बदलते आणि जगही सारखं बदलत आहे. त्यामुळे अमुक परिस्थितीमुळे सुख किंवा अमुक एका परिस्थितीमुळे दुःख हे वाटणं खरं नव्हे, कारण सुख दुःख अस्थिर आहे. शास्त्राचे नियम हे वृत्तीला स्थिर करतात. भजन, पोथी वाचन, मंदिर बांधणं वगैरे गोष्टी जर वृत्ती सुधारण्यासाठी न केल्या तर ते नुसती करमणूक होते, त्यापासून खरा फायदा होत नाही. आगगाडी रोज काशीला जाते, पण तिला काही काशी यात्रा घडत नाही. यात्रा घडते ती आतमध्ये बसलेल्या लोकांना. गंगा स्नान, विश्वेश्वराचं दर्शन वगैरे आतल्या लोकांना घडतं. त्याचप्रमाणे देहाने नुसता पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे. भगवंताचं रूप सारखं समोर ठेवता येणार नाही हे खरं, पण त्याचं रूप लक्षात आलं नाही तरी आपण त्याचे नाम घेतो हे लक्षात राहिलं तर वृत्ती सुधारेल. आपल्या डोळ्यात अगदी बारीक कण गेला तरी तो खुपतो की नाही, त्याही पेक्षा वृत्ती सूक्ष्म असते. ती भगवंतालाच कळते, म्हणून त्याच्यापाशी लबाडी चालत नाही. विषयाचा भोग आलासा जो त्यामध्येच गुंतत नाही त्याच्यावर भगवंताची खरी कृपा झाली असं समजावं. भगवंतापासून वेगळं न राहणं, त्याचं विस्मरण न होऊ देणं, त्याच्या स्मरणात राहणं, त्याच्या नामात राहणं, यात खरं समाधान, शांती आहे, सुख आहे. वृत्ती स्थिर होणं, शांत होणं याचं नाव समाधान, आणि भगवंताकडेच वृत्ती सारखी राहणं याचं नाव समाधी. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.